मग काय मित्रा, तुला काय वाटतं? लोक तुझी किंमत करत नाहीत? तुला वाटतं तू सगळ्यासाठी सगळं करतो आणि तुला लोक गृहीत धरतात? तुझी किंमत शून्य झाली होणारच होती रे. कारण तू स्वतःला एवढं स्वस्त करून ठेवलंय ना की लोक तुझी किंमत करणारच नाहीत. आता मी काय तुला गोड गोड बोलणं मोटिवेट करायला आलेलं नाही, पण मी जे बोलेल ना ते तुझ्या मनाला टोचेल, तुला कडू लागेल किंवा तुला राग पण येईल. एक लक्षात ठेव की या जगामध्ये फुकटची हवा आहे त्याला कोणी किंमत देत नाही, तर तुला काय देणार आहेत? तुला जर वाटत असेल ना की तुझी किंमत वाढवायची आहे तर तुला स्वतःची लायकी वाढवावं लागेल. आणि मी येणाऱ्या काही मिनिटांमध्ये तुला काही गोष्टी सांगणार आहेत, त्या तू जर केल्या तर तू स्वतःची किंमत वाढवू शकतो. पण आता पुढे जायचं मागं जायचं हा सर्वस्वी विचार तुझा आहे. सगळ्यात मोठी चूक म्हणजे सगळ्यांना हो हो म्हणायचं. प्रत्येक वेळेस आपण एखाद्याने आपल्याला बोलवलं, चल रे आपल्याला रॉकेल आणायला जायचंय, चल रे आपल्याला काहीतरी आणायला जायचं, की आपण तयार असतो. आपल्याला वाटतं अरे भाऊ मला लय किंमत देतो, हा मला जास्त किंमत देतो. पण ते किंमत वगैरे काय देत नसतात. ते फक्त काय करतात, त्यांचा तुझा वापर करून घेतात. ज्या दिवशी तुझा वापर संपला त्या दिवशी ते सोडून देतात आणि तुला वाटतं की मला किंमत देत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की नेहमी उपलब्ध असणारा माणूस हा फुटपाथवरच्या कचऱ्यासारखा असतो. लोकांना वाटतं हा काय रिकाम टेकड्या, ह्याला काही काम आहे तवा, चला आपण घेऊन जाऊया आणि काम झालं की सोडून देऊया. जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यावर फुकटचं पाणी असलं की कसा बी वापर करतो, पण ज्यावेळेस आपल्याला हॉटेलच्या बाहेर तहान लागते आणि 20 रुपयाची बाटली विकत घ्यावी लागते त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळते. नंतरची चूक म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त बोलतो. आपल्याला काही काही लोकांना सवय असते, बाहेर गेलं जिथं जायचं तिथं आपली स्वतःची टिमटिम वाजवायचं, स्वतःबद्दल बडाया मारायच्या आणि आपल्याबद्दल सगळं सांगायचं. समोरच्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही आपण बघतच नाही. समोरच्या व्यक्ती फक्त त्याच लोकांना इज्जत देतात की जे लोक कामापुरतं बोलतात. त्यांना ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ऐकायच्या आहेत, त्या गोष्टी सांगतात, त्यांनाच किंमत देतात. सिंह गर्जना करतो कधी कधी, पण त्याची दहशत असते. आणि कुत्रं रोज रोज भुंकतं, त्याला कुणी किंमत देत नाही, हाड हाड म्हणून लोक त्याला हाकलून लावतात. त्याच्यामुळं आपण थोडंसं बोलायचं पण प्रभावी बोलायचं. लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं पाहिजे असे विचार आपण मांडायचे. सिंहासारखी गर्जना कमीच करायची, पण त्याची दहशत आणि आपल्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये किंमत आहे ना, ही किंमत वाढली पाहिजे. पुढची चूक म्हणजे स्वतःचा अपमान सहन करणे. बरेच वेळा काय होतं की समोरच्याला काहीतरी वाटेल म्हणून आपण गप्प बसतो. लोक आपली मस्करी करतात आणि हसण्यावर सोडून देतो. पण आपण जर स्वतःचा सन्मान केला नाही तर जग आपला सन्मान काय करणार आहे? ज्या वेळेस एखाद्या लोकांनी किंवा एखाद्याने आपली पहिल्यांदा अपमान केलेला असतो आणि आता आपण तो सहन केला असतो ना, तिथंच आपण अर्धी किंमत आपली घालवून टाकली असते. त्याच्यामुळे एक लक्षात ठेव की हा अपमान सहन करणं सोडून दे. कोणाला काय वाटेल ह्याच्यापेक्षा माझ्या मनाला काय वाटतं हे महत्वाचं आहे ना. लोक तुझी चेष्टा करणार, विनाकारण तुला त्रास देणार आणि आपण सहन करायची गरज नाहीये. आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घराचा जर दरवाजा समजा उघडा असेल तर तुझ्या घरामध्ये मांजरं, कुत्रं, कोली कुणी बी घुसतील ना, त्यावेळेस तू अडवू शकत नाही. पण ज्यावेळेस तुझ्या घराला जर मजबूत गेट असेल तर हे जे प्राणी असतात हे घरात येणारच नाहीत. त्याच पद्धतीनं आपण जर समोरच्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं ना तर ते आपला अपमान कशासाठी करतील. अजून एक आपली महत्वाची चूक काय असते माहिती आहे का, आपण भावनिक होतो पण व्यवहार सोडून देतो आणि भावनिक होतो. आजकालच्या जमान्यामध्ये भावनिक होणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. कारण समोरच्याच आपण दुःख जाणतो, त्याला आपण मदत करण्याची इच्छा असते, पण समाजात आता मदत करून घेणारे मनापासून अशी किती लोक राहिलेत. आजकाल काय होतं की आपण मनापासून एखाद्याला इमोशनली मदत करायला जातो, त्याचा दुःखाचा आपल्याला वाईट वाटतं, पण ते लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि आपण सतत त्याला मदत करत राहतो आणि ते मदतीचा गैरफायदा घेत राहतात. बरेच वेळा काय होतं की त्या लोकांची तुझ्याकडून गरज संपली की ते लोक तुला सोडून जातात, प्रेम त्यांचं आटून जातं आणि तुला ते सोडून देतात. त्यावेळेस तू एकटा पडतो. एक गोष्ट लक्षात ठेव की पावसाळ्यामध्ये फक्त लोकांना छत्रीची गरज पडते, इतर वेळी छत्री ही आडगळीला पडलेली असते. आपल्याला जर स्वतःला असं टेम्पररी स्वतःची किंमत करून घ्यायची नसेल आणि कायम स्वरूपी जर किंमत करून घ्यायची असेल तर स्वतःला तेवढं लायक बनवलं पाहिजे. अजून एक आपण खूप मोठी चूक करतो की स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यायचं सोडून दुसऱ्यांवरती टाळ्या वाजत बसतो. दिवसभर उगाच उठायचं आणि ते रील्स बघत बसायचं, कुणाचं लग्न झालंय, कुणी गाडी घेतली, कोण सक्सेस झालंय आणि आपण त्यावर टाळ्या वाजवत बसायचं. आणि काय होतं याच्यात आपण काय करतो, आपला खिसा रिकामा असतो आणि जगाला ज्ञान वाटत सुटतो. याच्यामुळं आपल्या प्रगतीवर आपण लक्ष देत नाही, दुसऱ्याच्या प्रगतीवर लक्ष देतो आणि याच्यामध्ये आपण पाठीमागे राहतो. जोपर्यंत तुझ्याकडे ती काही नाही ना तोपर्यंत तुझ्या समोर कोणी झुकणारच नाही, तुला किंमत देणारच नाही. कारण इथं काय होतं की लोक दुबळ्या माणसाची साथ सोडून देतात आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. जसं की एखादं गंजलेलं लोखंड जर असेल तर त्याला कोण किंमत देतं, ते भंगारात फेकून देतात. पण त्याच गंजलेल्या लोखंडावरती जर प्रक्रिया केली, त्याच्यापासून तलवार बनवली किंवा त्याच्यापासून एखादी मशीन बनवली तर ते लाखो मध्ये विकली जाते, त्याला तेवढी किंमत येते. त्याच्यामुळे स्वतःची किंमत आपण वाढवली पाहिजे. शेवटचं तुला एवढंच सांगेन की दुनिया तुला तेव्हाच सलाम करेल, दुनिया तुला तेव्हाच ओळखेल जेव्हा तू काहीतरी कमवलेलं असेल.
तर हे रडणं बंद कर, स्वतःला वेळ दे, स्वतःवरती काम कर, स्वतःला अपग्रेड कर आणि स्वतःची एक लायकी बनव. ज्या दिवशी तू स्वतःच्या नजरेत मोठा होशील त्या दिवशी ही दुनिया तुझ्या पायाशी लोळण घालेल. हा व्हिडिओ जर तुझ्या मनाला टोचला असेल तर टोचू दे, थोडी जखम झाली तर होऊ दे, कारण जखम झाल्याशिवाय माणूस सुधरत नाही. याच्यामधली अशी कुठली चूक आहे जी तुझ्या मनाला टोचली आहे ती नक्कीच कमेंटमध्ये सांग. आणि स्वतःला एक जिद्द, स्वतःला सांग की आजपासून मी बदलायला सुरुवात करणार आहे. ही जिद्द जर तू कायम ठेवली तर तू नक्कीच जगामध्ये लोक तुझी किंमत करायला सुरुवात करतील.